नमस्कार. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर बघा अगदीच की 2-3 दिवस राहिलेले आहेत आणि प्रत्येक जण आपापल्या घरी आपल्या कुलदेवीची खूप मोठ्या प्रमाणात आपण सेवा अर्चना करणार आहोत. म्हणजेच प्रत्येकाच्या घरात शारदीय नवरात्र आपण मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करणार आहोत, म्हणजेच घटस्थापना करणार आहोत. तर बघा ह्याच बरोबर आपल्याला आपल्या कुलदेवीची सर्वात प्रिय आवडणारी सेवा कोणती असेल तर ती म्हणजे कुंकुमार्चन. जर तुम्हाला सुद्धा तुमच्या घरी कोणतेही देव न हलवता देवींचे टाक असू देत, मूर्ती असू देत, फोटो असू देत किंवा श्रीयंत्र असू देत न हलवता आपल्याला या दिवशी कुंकुम अर्चन कसं करायचं आहे. त्यानंतर बघा कुंकुम अर्चन करत असताना आपल्याला बघा कुंकू कोणतं वापरायचं आहे. त्यानंतर बघा आपण जे कुंकुम अर्चन करत असतो तर त्या कोणत्या बोटांनी श्रीयंत्रावरती करायचं आहे, कोणत्या बोटाने आपल्याला म्हणजे कुलदेवीची मूर्ती असू देत, टाक असू देत, फोटो असू देत त्यावरती कोणत्या पद्धतीने, श्रीयंत्रावरती कोणत्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे त्याचबद्दल सर्व काही माहिती असणार आहे. त्यामुळे नक्कीच व्हिडिओ कंटिन्यू करा. तर बघा आपल्याला या दिवशी म्हणजेच की नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपल्याला जर तुम्हाला खरंच शक्य असेल किंवा बघा या कालावधी आपण मध्ये म्हणजेच नवरात्रीच्या कालावधीमध्ये आपण दुर्गा सप्तशतीचे खूप मोठ्या प्रमाणात पाठ करत असतो. त्यानंतर बघा सिद्धकुंजिका स्तोत्राचे देखील आपण खूप मोठ्या प्रमाणात पाठ आपल्याला जेवढे जमतील तेवढे करण्याचा आपण प्रयत्न करत असतो. पण ह्याच बरोबर आपल्याला बघा देवीला, आपल्या कुलदेवीला, माता लक्ष्मीला सर्वात जास्त आवडणार कोणती सेवा असेल तर ते म्हणजे कुंकुम अर्चन. म्हणजेच आपल्याला कुंकवाने कुलदेवीला, माता लक्ष्मीला कुंकाने अभिषेक करायचा असतो. मग तुम्ही कुंकाने करू शकता, ड्रायफ्रुट्स ने करू शकता. बघा लवंगांचं अर्चन आपल्याला या दरम्यान करायचं आहे. तर तुम्हाला जे शक्य असेल त्या पद्धतीनं तुम्हाला म्हणजे अर्चन करायचं आहे. त्याबद्दल मी सर्व काही तुम्हाला पुढे जाऊन सांगणारच आहे. तर बघा या कालावधीमध्ये जर तुम्हाला खरंच शक्य असेल तर तुम्ही नक्कीच की 9 दिवसाच्या 9 दिवस आपल्याला श्रीयंत्रावरती म्हणा म्हणजेच कुलदेवीचा फोटो, मूर्ती, टाक्यावरती कुंकुम अर्चन करायचं आहे. जेवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याकडून ही सेवा होणार आहे ना. आणि बघा असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे की जेव्हा तुम्ही रोज म्हणजे बघा नवरात्रीच नाही तर रोज जर तुम्ही आपल्या कुलदेवीच्या मूर्तीवरती, टाकावरती जर कुंकुम अर्चन करत असाल तर मोठ्या प्रमाणात आपल्या कुलदेवीचा, माता लक्ष्मीचा आपल्यावरती आशीर्वाद राहायला मदत होते. कारण देवीला, माता लक्ष्मीला कुंकू अतिशय प्रिय आहे. त्यामुळे जर तुमच्याकडं हळदीपासून बनवलेलं जर कुंकू असेल, नॅचरल कुंकू असेल तर ते अतिउत्तम. तर बघा तो पाऊच कसा असतो किंवा ते कुंकू जरी घरी बनवायचं असेल तर ते कसं बनवायचं तर ते सुद्धा मी पुढे जाऊन सांगतेच तुम्हाला. तर बघा तुम्हाला या दिवशी जरी काही शक्य नसेल रोज कुंकुमार्चन करणं तरी तुम्ही पंचमीला करू शकता, त्यानंतर अष्टमीला करू शकता, नवमीला करू शकता. जसं तुम्हाला शक्य असेल त्या पद्धतीनं तुम्हाला करायचं आहे. मग तुम्ही श्रीसुक्तानी म्हणजे कुंकुमार्चन करू शकता. त्यानंतर नवरनव मंत्र, तुमची कुलदेवी कोणतीही असू दे तरी सुद्धा तुम्ही नवरनव मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विद्ये हा मंत्र म्हणत सुद्धा तुम्ही कुलदेवीवरती व माता लक्ष्मीवरती म्हणजेच कुंकुमार्चन करू शकता. किंवा देवीची जी अष्टोत्तर नामावली आहेत 108 नामांची तर ते म्हणत सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. तर ह्या 9 दिवसाच्या कालावधीमध्ये असं म्हटलं जातं की प्रत्येकाच्या घरात एक सूक्ष्म रूपाने आपल्या कुलदेवीचा वास राहत असतो. आणि हीच संधी आहे की बघा आपण जी चैत्र नवरात्री गेली त्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात सेवा केलेली आहे. तर बघा ह्या नवरात्री म्हणजे शारदीय नवरात्री तर खूप मोठ्या प्रमाणात आपण सेलिब्रेट करत असतो. प्रत्येक घरात म्हणजे घटस्थापना होत असते. त्यामुळे आपल्याला प्रत्येकाने, खास करून महिलांनी बघा ही सेवा कोणीही करू शकतं. मग तुमच्या घरातली मुलं असू देत, मुली असू देत किंवा तुमच्या मिस्टरांनी केली तरी सुद्धा काही हरकत नाही. पण जे कुंकुमार्चनची आपण सेवा करतो बघा, आई कुलदेवीची सेवा आपण सर्वजण करू शकतो. पण जी कुंकुमार्चनची सेवा आहे, जी म्हणजे कुंकुमार्चनची सेवा आपण करणार आहोत तर ती घरातील कुलस्त्रीने जर केली तर अति उत्तम ठरते. कारण प्रत्येक बघा असं म्हटलं गेलेलं आहे की जर आपल्या कुलदेवीची सेवा, कुलाचार जर घरातल्या म्हणजे कुलस्त्रीने जर केला तर अति उत्तम राहतं. त्यामुळे नक्कीच की तुम्ही ह्या दरम्यान तुम्ही दिवसभरात अक्षरशः कधीही कुंकुमार्चन करू शकता. सकाळी करू शकता, दुपारी करू शकता, संध्याकाळी करू शकता. तुम्हाला जसं शक्य असेल तर तसं तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. आणि बघा तुमच्या घरात घट बसू
बसो किंवा म्हणजे नाही बसला किंवा बसला तरी सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता। जरी तुमच्या घरात म्हणजे श्रीयंत्र नाहीये, देवीची मूर्ती नाहीये, फोटो नाहीये, टाक नाहीये कुळदेवीचा, तरी सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता। तर ते कसं करायचं तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। तर बघा, ह्या दरम्यान आपल्याला म्हणजे तुम्ही 9 दिवसाच्या कालावधीमध्ये सर्वजण सेवा करू शकता। कोणतेच अडचण बंधन नाहीये। फक्त जर तुम्हाला मासिक पाळी किंवा जर सुतक विटाळ असेल तर तुम्हाला ही सेवा करता येणार नाहीये। तर चला कुंकुमार्चन कसं करायचं तर त्याबद्दल माहिती पाहूयात। बघा, घटस्थापनेच्या दिवशी जिथं तुमचं घट बसवणार आहात तुम्ही म्हणजेच देवघरासमोर, तर तिथं आपण सर्व काही देवतांना घटी बसवणार आहोत। तर त्यावेळेस आपल्याला म्हणजे की आपण कुंकुमार्चन करणार आहोत। तर त्या टायमिंगला आपल्याला कोणतेही देवी देवतांना हलवायचं नाहीये आणि तसंच आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे। तर बघा, माझ्याकडं जे गावाला आहे कुळदेवीचं म्हणजे फोटो मूर्ती, तर ते गावाला आहे, इथं नाहीये। जर तुमच्या घरी जर कुळदेवीची मूर्ती वगैरे असेल, फोटो असेल किंवा टाक असेल तर त्यावरती तुम्ही कुंकुमार्चन करू शकता। जरी नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे की महालक्ष्मीचा बघा जो फोटो आहे त्यावरती सुद्धा कुंकुमार्चन करू शकता। श्रीयंत्र आहे त्यावरती तुम्ही कुंकुमार्चन करू शकता। जे गजांत लक्ष्मी आहे तर त्यावरती सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन नक्कीच करू शकता। तर बघा, ह्यामध्ये जर तुमच्याकडं म्हणजे कुळदेवीची मूर्ती नसेल, फोटो नसेल, टाक नसेल किंवा म्हणजेच की श्रीयंत्र सुद्धा नसेल किंवा गजांत लक्ष्मी सुद्धा नसतील, पण तुम्हाला ह्या दरम्यान नवरात्रीच्या दरम्यान तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे की एक सुपारी घ्यायची आहे आणि त्यावरती तुम्हाला कुंकुमार्चन म्हणजेच आपल्या कुळदेवीला समजून एक सुपारी घ्यायची आहे, त्यावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे। मग तुम्ही श्री सुक्तानी करा किंवा नवरत्न मंत्र म्हणत सुद्धा तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही ह्यावरती रोज कुंकुम अर्चन 9 दिवसाच्या कालावधीमध्ये करू शकता। तर बघा, कुंकू कसं घ्यावं तर त्याबद्दल बघा, तर हे बघा शुद्ध म्हणजे हळदीपासून बनवलेलं कुंकू आहे। शुद्ध हळदीपासून बनवलेलं कुंकू आहे, तर ते अगदी तुम्हाला 30-35 रुपयापर्यंत भेटून जाईल। तर असा पाऊच बघा धार्मिक दुकानात भेटून जातो, जे हळदीपासून बनवलेलं कुंकू आहे, ह्यात कोणतंही केमिकल नाहीये। आणि जरी तुम्हाला घरी कुंकू बनवायचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, हळद घ्यायची आहे। हळदीमध्ये तुम्हाला बघा जो चुन्हा असतो किंवा लिंबू असतो तर त्याचं पाणी बनवायचं आहे। जर तुम्ही लिंबू घेतलं तर ते लिंबाचं पाणी तुम्ही हळदीमध्ये टाकायचं आहे आणि पूर्ण ते मिक्स करायचं आहे। म्हणजे काय होतं की हळदीचा कलर असा लालसर होतो आणि ते आपल्याला उन्हात न ठेवता सावलीला सुकवून घ्यायचं आहे ते कुंकू, म्हणजे हळदीपासून त्याचा कलर लाल असा होतो बघा। आणि जर तुम्ही चुन्यापासून बनवत असाल तर तुम्हाला काय करायचं आहे, चुन्याचं पाणी अगदीच थोडंसं कुंकू म्हणजेच हळदीमध्ये टाकायचं आहे आणि ते मिक्स करून आपल्याला सावलीमध्ये सुकवून घ्यायचं आहे। असं करायचं आहे म्हणजे तुम्ही घरगुती सुद्धा हळदीपासून कुंकू बनवू शकता। तर हे असा पाऊच सुद्धा धार्मिक दुकानात अगदीच 30-35 रुपयाला भेटतो, जो ह्यामध्ये कोणतंही केमिकल नसतं किंवा अगदीच नॅचरल हे कुंकू असतं। जरी तुम्ही हे कुंकू म्हणजेच बघा आपण रोज कुंकुमार्चन करत असतो, तर हे कुंकू जर तुम्ही रोज कपाळाला लावलं, जेव्हा आपण कुंकुमार्चन करत असतो तर देवी तत्व म्हणजेच देवीची ऊर्जा ह्या कुंकामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आलेली असते। आणि तेच कुंकू जर तुम्ही मुलांना किंवा तुमच्या मिस्टरांना किंवा तुम्ही कोणत्याही कामानिमित्त बाहेर जात असाल, खूप महत्त्वाचं काम आहे, तर त्या टायमिंगमध्ये जर तुम्ही हे कुंकुम अर्चन केलेलं जर कुंकू जर तुम्ही कपाळाला लावत असाल तर ती देवीची ऊर्जा आहे तर ते मोठ्या प्रमाणात तुमच्यामध्ये येते। म्हणजेच आपले कोणतेही कार्य असू दे तर ते पूर्णत्वात जातात असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे। तर बघा, हेच कुंकू मी म्हणते घ्या, कारण ह्या कुंकाचं कोणतेही बघा ज्यांना खूप असं कुंकू लावल्यानंतर खाज येते किंवा ॲलर्जी होते कुंकाने, तर त्यांनी नक्कीच हे साधं कुंकू वापरलं तरी सुद्धा काही हरकत नाहीये। तर बघा, कुंकुमार्चन करत असताना आपल्याला काय करायचं आहे बघा, जरी तुमच्याकडे अन्नपूर्णेची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्यावरती सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता। तर ही तर माझ्याकडे महालक्ष्मीची म्हणजे फोटो आहे, तर ह्यावरती कुंकुमार्चन कसं करायचं, श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन कसं करायचं, गजांत लक्ष्मीवरती कुंकुमार्चन कसं करायचं, आणि जी सुपारी घेतलेली आहे
आहे आपण जी आपल्या कुळदेवी समजून, तर ह्यावरती सुरुवातीला आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे. मग तुम्ही नवरत्न मंत्राने करू शकता किंवा श्रीसुक्ताने देखील करू शकता. आणि त्यानंतर आपल्याला ह्यावरती कुंकुमार्चन करायचं आहे. तर जेव्हा आपण देवीची मूर्ती फोटो टाक किंवा कुळदेवीची मूर्ती फोटो टाक, तर ह्यांनी 5 बोटांनी आपल्याला कुंकुमार्चन करायचं असतं. जेव्हा आपण गजांतलक्ष्मी आणि श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करत असतो, तर तेव्हा आपल्याला ह्या 2 बोटांनी किंवा ह्या 3 बोटांनी असं सुद्धा कोणी कोणी कुंकुमार्चन करत असतं. तर बघा, जी देवी अष्टोत्तर नामावली आहे, तर 108 नामांची इथं दिलेली आहे बघा. तर हे म्हणत सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. तर बघा, मी तुम्हाला दाखवते. ओम माहेश्वरे नमो नमः स्वाहा. ओम जयंते नमो नमः स्वाहा. ओम लज्जाये नमो नमः स्वाहा. ओम जयाये नमो नमः स्वाहा. ओम वंदाये नमो नमः स्वाहा. ह्या पद्धतीने तुम्हाला कुंकुमार्चन करायचं असतं. किंवा तुम्ही श्रीसुक्त म्हणत देखील कुंकुमार्चन करू शकता. किंवा नवरत्न मंत्र ओम एम ह्रीं क्लीं चामुंडाय विद्ये स्वाहा. ओम एम ह्रीं क्लीं चामुंडाय विद्ये नमो नमः स्वाहा. ओम एम ह्रीं क्लीं चामुंडाय विद्ये नमो नमः स्वाहा. ओम एम ह्रीं क्लीं चामुंडाय विद्ये नमो नमः स्वाहा. ओम एम ह्रीं क्लीं चामुंडाय विद्ये नमो नमः स्वाहा. तर बघा, असं आपल्याला ह्यावरती आपण कुंकुमार्चन नक्कीच करू शकता. त्यानंतर आपल्याला जी कुळदेवीचं स्वरूप समजून आपण जी सुपारी घेतलेली आहे, तर त्यावरती आपल्याला ह्या 5 बोटांनी असं कुंकुमार्चन करायचं आहे. ओम एम ह्रीं क्लीं चामुंडाय विद्ये नमो नमः स्वाहा. ओम एम ह्रीं क्लीं चामुंडाय विद्ये नमो नमः स्वाहा. ओम एम ह्रीं क्लीं चामुंडाय विद्ये नमो नमः स्वाहा. ओम एम ह्रीं क्लीं चामुंडाय विद्ये नमो नमः स्वाहा. ओम एम ह्रीं क्लीं चामुंडाय विद्ये नमो नमः स्वाहा. ओम एम ह्रीं क्लीं चामुंडाय विद्ये नमो नमः स्वाहा. ओम एम ह्रीं क्लीं चामुंडाय विद्ये नमो नमः स्वाहा. ओम एम ह्रीं क्लीं चामुंडाय विद्ये नमो नमः स्वाहा. तर बघा, ह्या पद्धतीनं तुम्ही नवरत्न मंत्र म्हणत देखील तुम्ही अभिषेक करू शकता. किंवा जर तुम्हाला श्रीसुक्ताचा अभिषेक करायचा, म्हणजे श्रीसुक्ताचं आई कुळदेवीला जर तुम्ही कुंकुमार्चन करत असाल, तर आपल्याला ह्या पद्धतीनं करायचं आहे. तर बघा, श्रीसुक्त म्हणत आपल्याला अभिषेक कसा करावा तर ते सांगते. तर बघा, ह्या 5 बोटांमध्ये कुंकू घ्यायचं आहे. हरि ओम हिरण्यवर्णा हरिणी सुवर्ण रजस्त्राम चंद्रा हिरण्यमयी लक्ष्मी जात विदेव अवाह नमो नमः स्वाहा. ताम अवह जात विदेव लक्ष्मी मन पगामिनी यस्य हिरण्यविंद्य गामस्य पुरुष नमः नमो नमः स्वाहा. अश्वपूर्णारत मध्ये हस्तिनाद प्रबोधिनी श्रीय देवी मोपहव्ये श्रीमा देवी जुषसाम नमो नमः स्वाहा. तर ह्या पद्धतीने आपल्याला बघा, तुम्ही असं सुद्धा कुळदेवीवरती, म्हणजेच कुळदेवी समजून जी सुपारी घेतलेली आहे किंवा आपल्या कुळदेवीची मूर्ती फोटो टाक, तर ह्या पद्धतीने तुम्हाला कुंकुमार्चन करायचं. आणि बघा, जी तुमच्याकडं कुळदेवीची मूर्ती फोटो टाक असेल, तर त्या मूर्तीवरती आपल्याला ह्या पद्धतीने अभिषेक करायचा असतो. म्हणजेच आपल्या देवीच्या चरणांपासून ते मस्तकापर्यंत. तर बघा, ओम एम ह्रीं क्लीं चामुंडाय विद्ये नमो नमः स्वाहा. ओम एम ह्रीं क्लीं चामुंडाय विद्ये नमो नमः स्वाहा. ओम एम ह्रीं क्लीं चामुंडाय विद्ये नमो नमः स्वाहा. ओम एम ह्रीं क्लीं चामुंडाय विद्ये नमो नमः स्वाहा. ओम एम ह्रीं क्लीं चामुंडाय विद्ये नमो नमः स्वाहा. तर ह्या पद्धतीनं आपल्याला म्हणजेच जी आपली कुळदेवी आहे किंवा माता लक्ष्मी आहे, तर त्यावरती आपल्याला ह्या पद्धतीनं कुंकुमार्चन करायचं आहे. तर बघा, आपले देवघटी बसलेले आहेत. त्यानंतर ना आपण बघा, कोणतीच म्हणजे नाही का, तुम्ही श्रीयंत्र हलवलं तरी चालू शकतं, किंवा जरी तुम्हाला हलवायचं नसेल तरी सुद्धा तुम्ही हे करू शकता. म्हणजेच की अगदी 9 दिवस तुम्ही जर कुंकुमार्चन करत असाल, तर बघा, खूप मोठं असं कुंकू साचणार आहे. तुम्ही त्याच्या खाली डिश वगैरे किंवा मोठं ताट जरी तुम्ही ठेवलं तरी सुद्धा काहीच हरकत नाहीये. त्यानंतर ना बघा, हेच कुंकू तुम्ही 9 दिवस सुद्धा वापरू शकता. मग बघा, आपल्याला काय करायचं आहे की 9 दिवस जर तुम्हाला श्रीयंत्र हलवायचं नसेल आणि बाकीची जी बघा जी काही आपण कुळदेवीची मूर्ती फोटो टाक आहे, तर ते आपण 9 दिवस हलवणारच ना. मग त्यावेळेस आपण काय करायचं आहे की बघा, जेव्हा तुम्ही कुंकुमार्चन कुळदेवीच्या मूर्तीवरती किंवा फोटोवरती टाकावरती करत असता, तर जे साचलेलं कुंकू आहे म्हणजे हिते, तर ते आपल्याला काय करायचं आहे, असं वरच्या
वरच्यावर जरी तुम्ही उचलून घेतलं, जेवढं उचलता येईल तेवढं घ्यायचं आहे. आणि जिथं तुम्ही आधी कुंकू म्हणजे हेच कुंकू आपल्याला 9 दिवस म्हणजेच वापरायचं आहे. मग तुम्ही कुंकुमार्चन झालं की कुंकू पुन्हा वाटीत काढू शकता आणि त्यानंतर बघा तेच कुंकू पुन्हा तुम्ही रोज देखील वापरायचं आहे. जे आपण श्रीयंत्रावरती कुंकू हे केलेलं आहे म्हणजे कुंकुमार्चन केलेलं आहे किंवा गजंतलक्ष्मीवरती किंवा जे काही आपण कुळदेवी समजून जो आपण हे घेतलेलं आहे, सुपारी घेतलेली आहे, तर त्यावरती सुद्धा तुम्ही अलगद वरच्यावर म्हणजेच असं अलगद ह्याच्यावरचं कुंकू तुम्ही काढून घेऊ शकता आणि तेच कुंकू पुन्हा तुम्ही हे करू शकता, रोज कुंकुमार्चन करू शकता. बघा जेव्हा तुम्ही हे कुंकुमार्चन करत असता अगदीच दिवसभरात तुम्ही कधीही कुंकुमार्चन करू शकता. तर कुंकुमार्चन झाल्यानंतर अगदीच तुम्ही लगेच जरी कुंकू काढून घेतलं देव न हलवता तरी सुद्धा चालू शकतं. आणि हे कुंकू फक्त जे आपण 9 दिवसाची एवढी प्रभावी माता लक्ष्मीला आपल्या कुलदेवीला जी आवडणारी जी सेवा पण यावरती केलेली आहे कुंकुमार्चनची, जी माता लक्ष्मीला कुलदेवीला कुंकू अतिशय प्रिय आहे, तर ते कुंकू आपल्याला बघा जे आपण कुंकुमार्चन केलेलं आहे ते कुंकू सांगते. तर ते कुंकू आपण बाहेरच्यांना कोणालाही द्यायचं नाही. जे तुमच्या घरात असतील व्यक्ती तर त्यांनाच फक्त हे लावायला द्यायचं आहे. बघा आपण काय करतो, जे देवाचं कुंकू असतं, जे रोज देवपूजेला वापरत असतो कुंकू, तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला हे टाकायचं नाहीये. अगदीच आपल्याला एक सेपरेट तुम्ही डब्बा करू शकता किंवा एखाद्या वाटीत सुद्धा कुंकू ते साठवू शकता आणि रोज जरी तुम्ही देवपूजेच्या वेळेस ते कुंकू लावलं तर कपाळाला, मग मुलांना असू दे, तुमच्या मिस्टरांना, जे काही तुमच्या फॅमिलीत व्यक्ती असतील त्यांनी वापरलं तरी सुद्धा अति उत्तम राहणार आहे. कारण असं म्हटलं जातं की जेव्हा तुम्ही कुंकुमार्चन करता आणि हे कुंकू तुम्ही रोज लावता तर ती ऊर्जा आपण जे कुंकुमार्चन केलेलं असतं, जी कुळदेवीची ऊर्जा असते, तर ती कुंकू आकृष्ट करत असतं. आणि तेच कुंकू जर आपण लावलं, आपल्या महत्त्वाच्या कामासाठी जाताना लावलं तर नक्कीच की आपली खूप मोठ्या प्रमाणात कामं व्हायला मदत होतात. आणि त्याहीपेक्षा जी देवीची ऊर्जा आहे तर ती आपल्यात मोठ्या प्रमाणात येत असते. त्यामुळे नक्कीच ह्या पद्धतीनं तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. पुन्हा एकदा सांगते, ह्या 5 बोटांनी आपल्याला कुळदेवीची मूर्ती, फोटो, टाक, जी महालक्ष्मीची मूर्ती, फोटो, टाक किंवा अन्नपूर्णा माता आहे तर त्यावरती आपल्याला ह्या 5 बोटांनी कुंकुमार्चन करायचं असतं. गजंतलक्ष्मी आणि श्रीयंत्रावरती आपल्याला ह्या 2 बोटांनी किंवा ह्या 3 बोटांनी जरी कुंकुमार्चन केलं तरी सुद्धा काही हरकत नाहीये. तर ह्या पद्धतीनं आपल्याला देव घटी बसल्यानंतर आपल्याला न हलवता त्यावरती कुंकुमार्चन तुम्ही करू शकता. अगदीच वरच्यावर ते कुंकू पुन्हा घ्यायचं आहे आणि तेच कुंकू तुम्ही 9 दिवस वापरू शकता. जर तुम्हाला काही कारणांमुळे जर टाईमच नसेल भेटत कुंकुमार्चन करण्यासाठी तर तुम्ही पंचमीला करू शकता, त्यानंतर अष्टमी, नवमी, तर ह्या दिवशी नक्कीच तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. किंवा बघा कालाष्टमी येत असते किंवा तुम्ही घटाच्या पहिल्या दिवशी कुंकुमार्चन करू शकता. त्यामध्येच येणारं की मंगळवार, शुक्रवार ह्या दिवशी तुम्ही कुंकुमार्चन अगदीच करू शकता. किंवा जर अगदीच तुम्हाला शक्य असेल, मी म्हणते की जर तुम्ही एक माळ जरी नवरनव मंत्राची केली, ओम एम ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमो नमः स्वाहा, तर ह्या पद्धतीने जरी तुम्ही एक माळ केली तर अगदीच 2-3 मिनिटं लागत असतात. त्यामुळे नक्कीच रोज तुम्ही कुंकुमार्चन करायला विसरू नका. किंवा देवीची जी अष्टोत्तर नामावली आहे किंवा देवीची महालक्ष्मीची जी नामं आहेत तर 108 वेळा म्हणत सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. तर ह्या पद्धतीनं तुम्हाला नवरात्रीमध्ये कुंकुमार्चन करायचं आहे.